केलं आणि भारताला अर्पण केलं ते भारताचं संविधान प्रामुख्याने तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग साहित्यानुसार लिहिलंय असे अभ्यासक सांगतात. आपलं कळून पण येतं. या बायांना होतं काय स्वातंत्र्य? नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळत होते. हा धर्म. नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसायचं, बाईच्या बांगड्या फोडायच्या. बरोबर आहे ना? आणि म्हाताऱ्या पुरुषाला 80 वर्षाच्या बाप्याला बायको करण्याची परवानगी धर्म देतो. तो धर्म खतरनाक म्हणतात. अरे जगातल्या सगळ्या धर्मांना सुखानं जगवणारा धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय. या बायांची काळजी घेणार कोणीच नाही. अजून नाही तर काही बायांनी टाळ घेतला तरी बोवायला खपत नाही. काही आमच्याकडे बायकांनी टाळ, अरे बाप, म्हणजे बायकांनी काय करायचं मग? अरे बाईला शिक्षणाचा अधिकार नव्हता. याच्या आईने नवरा मेला तरी पण तिला दुसरं त्याच्याबरोबर जळावं लागत होतं. मेल्या नवऱ्याच्या पाठी, मेल्या नवऱ्याच्या पाठी आस्तुरीनं जळाव. बोल बामनी खोट होत नारीला कळावा, नारीला कळावा, असं नारीला कळावा. मेल्या नवऱ्याच्या माग, सर अर्थ कळतो ना? सर अर्थ कळतो ना? मेल्या नवऱ्याच्या माग आस्तुरीनं जळावा. खोट बामनी बोलन होत नारीला कळावा, असं नारीला कळावा, असं नारीला कळावा, असं नारीला कळावा. वाण्या बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या, बामनाच्या पोरी शिक्षणानं पुढं गेल्या, शिक्षणानं पुढं गेल्या, शिक्षणानं पुढं गेल्या, शिक्षणानं पुढं गेल्या, शिक्षणानं पुढं गेल्या. सवर्णांच्या लेकी बाळी शिक्षणानं पुढं गेल्या आणि आमच्या मराठ्याच्या, शेतकऱ्याच्या, बहुजनाच्या, माळ्याच्या, साळ्याच्या, बंजाऱ्याच्या, वंजाऱ्याच्या, दलिताच्या बाया मात्र त्यांच्या हातात आले रांधा, वाढा आणि उष्टी काढा. हे विषारी धर्म कधी संपेल असा प्रयत्न ज्या संप्रदायाने केलाय त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काय ताकद असेल ना हे बोलण्याचं, त्या काळामध्ये बोलायचं. वाण्याबाम ही माझी गीत आहेत. 86 साली मी रचली तुम्ही स्वतः. वाण्याबामणांच्या पुरी, मी त्यांची क्षमा मागून बोलतो, जातीय वाचक नाही बोलत, पण हे गरीब दुबळे मोठे होण्यासाठी हे लोक मोठे झाले सांगावंच लागतं ना. बरोबर आहे ना? वाण्या बायांना आवाज येतो का तुम्हाला? नाही लांब बसल्या ती हो, तुमच्याकडे बायकांना लांबच बसवते. आमच्याकडे बाया पाटली झाल्या, सरपंच झाल्या, चेअरमन आहे की नाही. आणि आमच्याकडे काही बाया अशोक खराबच्या मागाही गेल्या. हो, आवाज येतोय ना? म्हणाल का माझ्या मागे सगळ्या? हा, जोरदार. तिला येणार नाही ना, येणार नाही ना. आणि काही बायांची पण झाली माहिती, संसार सोडून तुम्ही घराच्या बाहेर आले नाही, तर येऊन पण दिलं नाही. आल्या तरी एक बाईने टाळं घेत होते, टाळच एका बाबाने काढून घेतलं. बस खाली बाया चालत नाही. बाईले बेकार होते आमच्याकडे. पुणे जिल्ह्यातले बायाले खतरा आहे बरं का. तुमच्या सारखं नाही अशा नाही. हो, जनाबाईने सांगितल्याप्रमाणे डोईवरचा पदर खांद्यावर घ्या. बरोबर आहे. आणि डोईवरचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय माझा
हा हे बघा, डोईवरचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला बघा ना, खवता येत नाही, गुंडाळता येत नाही. आणि बायांनो, डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला गुंडाळता येत नाही, आणि पदर कमरेला खवल्याशिवाय भांडण करता येत नाही. बरोबर आहे ना? म्हणून ते जनाबाईने भांडण केलं. अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या, अरे विठ्ठा विठ्ठा, अरे विठ्ठा विठ्ठा, अरे विठ्ठा विठ्ठा, अरे विठ्ठा विठ्ठा. मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या. दादा, मला वाईट वाटतं, खरं वाईट वाटतं. मी नसतो आलो तर बरं झालं असतं असं मला वाटू नये. एवढी विनंती आहे तुम्हाला बरं सगळ्यांना. मोबाईलशी खेळणं, इथे बसल्यावर चॅटिंग करणं बरं का. काही काही लोक न हसणं हे सुद्धा पाप आहे बरं का. काही काही तुमचं हसू पडतो, हसली पाहिजे का माझ्या डोक्यातच जाते. हे कसं आहे बघा ना, एक पिल्लू म्हातारा पिल्लू कसं आहे, छोट छोट पोराचा माईकच घ्यायला निघाला. मला वाटतं तरुण हम जवान उनके चाहते है. आजचा तरुण देशाची, तरुणांचे वय देशाची संपत्ती. तुमच्या अशा नादा पायी येईल आपत्ती. बरोबर आहे ना? म्हणून व्यसनमुक्त हो, व्यसनमुक्त हो, व्यसनमुक्त हो, व्यसनमुक्त हो, व्यसनमुक्त हो. टाळ वाजवा, टाळ वाजवा. लागले ग ग्रहण बाई, लागले ग ग्रहण बाई, माझ्या या संसारा. व्यसन पायी नवरा माझा झाला म्हातारा, दारू पायी नवरा माझा झाला म्हातारा, दारू पायी नवरा माझा झाला म्हातारा. लग 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 लग. हे माझं गाणं जरी असलं तरी मी पुराव्यानिशी नाही ना बोलत. तथागतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलंय. बाबा रे, लोकांनी तुला नमस्कार केला पाहिजे. नमो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तू अरहतो झाला पाहिजे. आणि ते अरहतो होण्यासाठी एक चौथं कलम आहे, नाही शेवटचं 5वं कलम आहे पंचशिलातलं. सूरा मेरय मज्जपमा गठाणा. माहिती आपल्याला? माहिती किती लोकांना माहिती? वर हात करा बरं. वा वा. पंचशील तुम्हाला, पण पंचशिलाप्रमाणे वागणं नाही. आम्हाला पंचशील माहित नाही वारकऱ्यांना, पण आम्ही पंचशिलाप्रमाणे वागतो पक्क प्रत्येक गोष्ट वारकरी. म्हणून वारकरी संप्रदायाचं आणि धम्माचं, बुद्धांचं आणि विठ्ठलाचं जवळचं नातं आहे. अहो, बुद्ध म्हणजेच विठ्ठल आणि विठ्ठल म्हणजेच बुद्ध, याची जाणीव करण्यासाठी कीर्तन आहे. पांडुरंग हारी, सगळ्यांनी बोला पुरुषांनी. पांडुरंग हारी बुद्ध विटेवरी. पांडुरंग हारी बुद्ध विटेवरी. कळलं का? म्हणून मग अशी म्हटलं की मी माझ्या बुद्धीला शरण येतो. बुद्धीला शरण आल्याशिवाय शहाणपणा येणार नाही. बुद्धीला शरण न गेलेला माणूस अधिकारी झाला काय? तिथं चोऱ्या करेल, तिथंही दारू पिईल,
कीर्तनाला आला तरी दारू पिल, तोंड बांधून चालव. तोंड का बांधलं नाही म्हणे, माझा वास गेला असताना पोहाला, पोहाने मला झापला असतो. तू वेड्या, 2500 वर्षापूर्वी माणसांचं कल्याण, अरे देव तीर्थात नाही, मूर्तीत नाही, मशिदीत नाही रे राजा होतो, तुमच्या माझ्या समोर गरिबांच्या रूपान उभा आहे. अरे भुकेलेला अन्न द्या, तानेल्याला पाणी द्या, विवस्त्राला वस्त्र द्या आणि गरीब मुला मुलींच्या शिक्षणाला मदत करा. हा साक्षात पांडुरंग प्रसन्न होतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात, सूरा मेरे मज्ज पमाद ठाना. पुढचं तुम्ही बोला. सूरा मेरे मज्ज पमाद ठाना. पुढचं बोला ना, पुढचं का नाही? सूरा मेरे मज्ज पमाद ठाना, वेरमणी समाधिया. मी अशी शपथ घेतो तर मग मी धम्म, मग मला मी धम्म आहे, मी बुद्ध आहे म्हणण्याचा अधिकार आहे, मी वारकरी आहे असं म्हणण्याचा अधिकार तेव्हाच आहे की मी दारू, गांजा, अफू, तंबाखू इत्यादी, गांजा इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. आणि मग कुंभमेळ्याला गेल्यावर तिथले जे गांजाडू साधू जे 2-2 किलो गांजा पितात, लोक त्यांच्या पाया पडायला लाईन लावतात. ते गांजा पिल्यावर शुद्धी होणार, पाक 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 पाक. आणि या भोळ्या भाबड्या बाया तिथं आंघोळ करायला जातात. कुठं? गंगेवर. अरे जी गंगा राजा सिद्धोधनाच्या राजवैभवाच्या काळात ज्या नद्या गंगा चांदीसारख्या चमचम करत होत्या, राजा जनकांच्या, राजा दशरथांच्या, अरे भले भले राजे झाले, होऊन गेले, त्या राज्य काळामध्ये नद्या नुसत्या चांदीच्या कव्हर सारख्या चमचम चमचम करत होत्या की नाही. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळखी, पावित्या पोखरणी. थोडं बारीक वाजव म्हणजे न कळत. पावित्या पोखरणी नद्या गंगावाती, पावित्या पोखरणी नद्या गंगावाती. काय वैभव आहे सिद्धोधन राजाचं. कितीतरी विहिरी, पोखरणी म्हणजे विहिरी, बावी म्हणजे बावड्या, त्या छोट्या छोट्या असतात त्या बावड्या फुल पाण्याने भरलेल्या आणि चांदी सारख्या चमचम करणाऱ्या गंगा, गोदावरी, तुंगभद्रा, शरयू, नाही का. आणि आता याच नद्या कशा झाल्या पाहिले ना तुम्ही. तरी गेल्या वर्षी तिकडं कुंभमेळा झाला, या वर्षी इकडं कुंभमेळ्याला हजारो झाडं तोडली. कुमार म्हणतात वृक्षवल्ल्या मा सोयरे. काय करणार, पोलिसाची जाणकी त्यांच्या संघ आहेत, आपलं काय चालायचं. झाडं कापू नका म्हणणाऱ्याच्या डोंगरावर काठ्या मारतात पोलीस. बरोबर आहे ना. काय करणार हो, सत्तेपुढे काय शहाणपणा चालतो. पण मंदिर गावात एक असावं, हजारो झाडो गावात असावं. आमचं उलट आहे, मंदिर जास्त, झाडच नाही. मंदिर बांधण्यासाठी 100 झाडं तोडली. एक पांडुरंग त्या झाडांमध्ये, झाडाच्या पानातून येणारा वारा हा जर तुमच्या माझ्या नाकात गेला नाही, आला नाही, तर आपण जगू का हो? नुसत्या भाकरीने जगाल काय हो तुम्ही? नुसत्या पाण्याने जगाल का? पाणी आणि भाकर काही काळ नसलं तरी चालतंय, पण सेकंदाला, पळाला काय पाहिजे, निमिषाला काय पाहिजे? बोला, मोठ्याने बोला ना. अरे पण इथले तरी बोला, ते बाबा तुम्हाला टेकून बसला असा, जसं काय मी काही गमती सांगायचं आलोय. हा ना, लय तुम्ही आवडीने मला बोलवले, तेवढ्या आवडीने ऐका बरं का. काय सांगत होतो मी?
अहो झाडाच्या पानातल्या वाऱ्याशिवाय इथला प्रधानमंत्री तरी जगतो का? का आता नवीन स्टाईल निघाली आमच्या पुण्याकडं 10-10 किलोचं सोनं घालायची. त्यांना म्हणावं तुम्हाला बंद काचेच्या बंगल्यात ठेवतो बिन हवेच्या ठिकाणी, खास सोनं नाकात घाला सोन्याचे तुकडे, जगतील का हो? त्याला काय पाहिजे? वारा वाये झुळ झुळ, 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 वारा वाये झुळ झुळ. वारा वाहे धुळ धुळ, वारा वाहे धुळ धुळ, वारा वाहे धुळ धुळ. वारावाये झुळ झुळ, वारावाये झुळ झुळ, वारावाये झुळ झुळ, वारा वाहे धुळ धुळ, 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 वारा वाहे धुळ धुळ. हे पखवा जुळवणारा बाबा छोट्या वयातला मोठा माणूस आहे. इथं टाळ्या वाजवत नाही. छोट्या वयातला मोठा माणूस मस्त शोभतोय, जॉकेट वगैरे, टोपी बिपी, फक्त पांढरी पाहिजे होती. पांढरी नसते मला भीती वाटते, तुम्ही नक्की पुण्याचे आहेत की काय असं वाटते हो मला. आपण ते आधीकडे का घालायला लागलो ते काही कळत नाही. ते आपलं काही नंगर घेतच राहतात कधी. आपण म्हणजे सॉरी पण सांगतो तुम्हाला, धोतर पैरण डोईवर टोपी, बैलांना वैरण देतो पांडुरंग, बैलांना वैरण देतो. कसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे पद्धत. शेतकऱ्याचा वेश आहे म्हणून हा शेतकऱ्यांचा संप्रदाय आहे, कष्टकऱ्यांचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय, बहुजनांचा, सर्व जातीतल्या धर्मातल्या कुशाग्र बुद्धीच्या सज्जन विचारवंतांची संघटना म्हणजे वारकरी. बरोबर आहे की नाही? ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, गवळणी ठकविल्या गवळणी. गवळणी म्हणजे बुद्धी. यांची एक बुद्धी, तुमची एक बुद्धी, त्यांची. जरी आपण लिंगभेदाने स्त्रिया पुरुष असतो ना, सगळ्यांच्या डोसक्यामध्ये स्त्रीच आहे ना बुद्धी. बुद्धी आहे का? बुद्धी मी पुरुष आहे म्हणून मला बुद्धी नाही, मग तू निर्बुद्ध आहे. मग तू गांजा वडशील. एवढा खकारा बेडका कुंभमेळ्यात गंगेत पो, असे लाखो साधू त्या गंगेत फुंकल्यावर ती गंगा चांदीच्या कवर सारखी राहील का? म्हणून अरे देवधर्म म्हणजे काय? तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतर, हे बायांनो मावशांनो, तीर्थामध्ये आंघोळ केल्यावर देव भेटला असता तर पाण्यातल्या मासोळ्या रोजच आंघोळ करतात. पाणी त्यांना तर लय मोठा देव भेटला असता, त्यांचा तर जीव जातो लगे टर कापतो. बरोबर आहे ना? म्हणून तुम्ही आंघोळच करायची असली तर नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रं इह विद्यते. अर्जुना गड्या रे, पवित्र नाही जगात वस्तू, पवित्र नाही जगात वस्तू, गड्या अर्जुना ज्ञानासारखी, हो ज्ञानासारखी, हो ज्ञानासारखी, हो ज्ञानासारखी, हो ज्ञानासारखी, ज्ञानासारखी. समजून घेईल
तोच घड्याळ समजून घेईल तोच घड्याळ समजून घेईल तोच घड्याळ समजून घेईल तोच घड्याळ. हे गड्या अर्जुना, अर्जुन म्हणजे कोणी माणूस नाही हो. अर्जुन म्हणजे कोणी माणूस नाही. अर्जुन म्हणा बरं सगळे जरा एकदा मोठ्याने म्हणा. अर्जुन. अर्जुन शब्दाचा विग्रह कसा होतो? तुला ग्रामर सारखं जास्त आलं बरोबर. आता पेपर राहिले तुझा राऊंड दिलाय, गोळा फेक केलाय, मार्क चांगले पडले. आता संधी विग्रह बरोबर आहे, प्रयोग. पोलिसांना काय करायचं पण का दिले तेच काही कळत नाही. हा ना, पोलिसांना किती मार ठोकायचं हे पहिलं शिकवलं पाहिजे. तुम्हाला ग्रामरच असते, कारण माझ्याकडे 20 पोरं होती शिकायला पोलीसमध्ये. 10 पोरं या कीर्तनाच्या पैशातून तुमच्या आशीर्वादाने मी त्यांची फी भरून पास केले. अभ्यास त्यांनी केलाय आणि आता 10तले 3 परवाच्या परीक्षेत पास झाले. आता किती राहिले? 7. ह्या पैशातून, कीर्तनाच्या पैशातून मी देऊळ बांधलं नाही, कधी बांधणार नाही. तर माझा देऊळ एवढा मोठा आहे. तुम्हाला म्हणतात ऑल वर्ल्ड इज माय गॉड, ऑल वर्ल्ड इज माय हाऊस, ऑल वर्ल्ड इज माय टेम्पल. बरोबर आहे. आणि पुढे काय म्हणतात माहिती? आय डोंट लाईक युअर गॉड अँड द रिलिजन अँड द कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल. पटतंय का दादा? पटतंय ना? तुझा चेहरा प्रसन्न नाही दिसत, मी घाबरून जातो. मास्तर कडक असं कसा असतो आल्यावर शाळेत, कसं विद्यार्थी घाबरतो तसं मला एखादा चेहरा आनंदी नसला ना मी घाबरूनच जातो. मी नेहमी आनंदी चेहऱ्याकडे पाहतो, पण नेमका असं ज्याचा आनंद आहे तोच चेहरा मला दिसतो. हो ना, कळलं मी काय बोललो तुम्हाला? काय सांगित होतो तुम्हाला? ग्रामर, व्याकरण चांगलं पाहिजे बर का. अर्जुन म्हणा बरं. लय लहान बोलतो तुम्ही, लाजळू लोक आहेत का हो मराठवाड्यातले? नाही का? हे निजामशाही लय दिवस होते ना, म्हणून तुम्हाला कोंडाळून ठेवलं ना. हो, तुमची भाषा गरीब, तुमचं खाणं साधं, एवढ्या एवढ्या वाटीत टोचून खायचं. आमच्याकडे चोरून वरपू वरपू खात्यात. हो. अर्जुन शब्दाचा अर्थ आहे सर अर्जवून. अर्जुन 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 अर्जवून अर्जवून. मग अर्जवून म्हणजे काय? मी तुला अर्जवून सांगतो, त्याला अर्जुन म्हणतात. कळलं? आणि कृष्ण कोणाला म्हणतात? कृष्ण म्हणजे ज्याचं लोकांना आकर्षण आहे शिक्षणाने, तारुण्य, सौंदर्य, सत्ता आणि संपत्ती या चारही गोष्टी एकत्र येऊन ज्याला माज नाही, ज्याला उन्मत्तपणा नाही, त्याचंच अट्रॅक्टिव्ह, तोच अट्रॅक्टिव्ह असतो, तोच आकर्षित असतो आणि तोच कृष्ण असतो. कळलं? म्हणून तथागत गौतम बुद्ध हे आकर्षण आहे आमचं. 2500 वर्षापूर्वी एवढं मोठं वैभव सोडून जाणं काय सोपी गोष्ट आहे का हो? पोट भरत नाही म्हणून बो होणारे आमच्यामध्ये लय लोक आहेत. सध्या 2 पुस्तकं वाचली की झाला महाराज. याला बघा ना, एक बोल शिकायला 1 वर्ष लागली. बरोबर आहे. यांना एक राग शिकायला काही वर्ष लागली. एक असे हजारो राग यांच्याकडे, आणि या बाळाकडे हजारो बोल, लाखो बोल आहेत. तसं आमचं काय, पाठ केलं का झालं महाराज. प्रस्तुत कीर्तन रूपी वगैरे 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 देऊळ बांधायला काढलेला आहे, 50 लाख द्या, झालं. सोपं आहे हा धंदा. हा एक धंदा सोपा आहे, आणि त्याच्यापेक्षा अशोक खराचा धंदा जास्त सोपा आहे. हो. म्हणून अर्जुनाला भगवान म्हणाले, भगवान गौतम बुद्ध म्हणाले, हे सरळ माणूस. दादा जरा आवाज आवाज हे होतो. हे सरळ माणसांनो, थोडा विको द्या, थोडा विको द्या फक्त, जास्त नका. हे सरळ माणसांनो, अत दीप भव. काय सारखे बघा ना गीता आणि भगवंताचे, बुद्धांचे शब्द. बाबा रे, तुम्ही स्वयंप्रकाशित बना, दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहू नका.
दुसऱ्याच्या सौंदर्यावर, दुसऱ्याच्या पगारावर, हे बायांनो, दुसऱ्याच्या दागिन्यावर अवलंबून राहू नका. काय काय म्हणतात, बाई तुझी नथ दे का जरा आजच्या दिवस लग्नाला निघायले. लोकांच्या नथी नका घालू, स्वतःच्या कष्टानं मिळवू द्या. पोरांना कष्ट करायला शिकवा आणि त्यांना पहिलं शाळा शिका. धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. क्या बात है. धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, धरू नका माझा राग, धरू नका माझा राग. माझा राग लागतो मी तुम्हा मग. धरू नका राग माझा, धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा मग. एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठवा. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. शेजाऱ्याचा दामो रामो कितीतरी शिकतोया, शेजाऱ्याचा दामो रामो कितीतरी शिकतोया. इकडे ये रे जरा, इकडे ये ना जरा. हे बाळा इकडे ये, तू पण ये रे जरा थोडा वेळ. लवकर या ना, अरे वेळ चाललाय बाबा. हे बघा ऐका, शेजाऱ्यांचा दामू रामू, हा दामू हा रामू. आता तुम्ही मी बोलेल तसा अभिनय करायचा. अभिनय शब्द कळतो का? नाही. ऍक्टिंग कळतो का? ऍक्शन कळतोय ना? मग मी बोलेल तसं हातवारे करायचे. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. कसं काय करायचं मग आता? शिकतोय म्हणजे काय करा, कसं काय हातवारी कशी करायची दाखव ना करून. अरे वाचायचं असं. हा धरा. हा, शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. नुसतं असं धरून वाचून होईल का? असं असं करा ना जरा. चांगली चपळच नाहीत रे तुम्ही. असं त्यात वाच की, माझ्याकडे काय बघतोय. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. आता पुढे ऐका, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय. कवरी आरती ओवाळायची. सारखंच लिहतोय, सारखंच लिहतोय. अरे काय लेका, सारखंच लिहतोय. हा लिहा. आता इंग्रजी बोलतोय, असं करायचं. इकडं इकडं इंग्रजी बोलतोय, इंग्रजी बोलतोय. जा पळा, टाळे वाजवा त्यांच्यासाठी. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया. सारखंच लिहतोय इंग्रजी बोलतोय, साईबाबांनी नटतोया. आता हे जॅकेट तू घातलंय, एखाद्या बेवड्याने घालून शोभल का? गुटखा खाऊन तोंडात मी हे गुटखा खाणारी माणसं म्हणजे नरकवास, दारू पिणारे नरकवास. आणि पंढरपूरच्या वारीत पायी पायी हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. जर 10 लाख लोक तंबाखू खाऊन पंढरपुरात थुंकले तर त्या गावातल्या बाया म्हणतील नाही का, पांडुरंगा पुढच्या वर्षी लवकर एवढी थुकायला येऊ दे. म्हणून आधी थुकायचं बंद करू. म्हणून म्हटलंय, सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी सुखा पदम
समाधिया. म्हणून काय म्हटलंय आपल्याकडे म्हणतात ना तुकोबारांच्या अभंगात, हे सगळे बुद्धांचं आणि तुकोबांचं सेम, काहीच फरक नाही बघा. होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. काय हो, काय होय होय वारकरी, वारकरी नाही, वारकरी. वार वार केल्यावर जेलमध्ये जातोय का नाही. मग इकडचे बोलले इकडचे लल्ले बोलते, अरे हिंदू खतरे में है, मुसलमान को मारो. और उधर के उल्ले बोलते हैं इस्लाम खतरे में है, हिंदुओं को मारो. आणि माझे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे म्हणतात, हिंदू आणि मुसलमान सुखाने जगा. टाळे वाजवा ना जोरात. बरोबर आहे. कोणाच खरंय मग. या ठकविल्या गवळणी, या ठकविल्या गवळणी. गवळणी म्हणजे कळलं का, यांची बुद्धी यांची बुद्धी म्हणजे सगळी. हो मला सांगा, निर्बुद्ध लोक एकच. आता तुम्हाला मी पुढे बोलवलं, तुम्हाला मी जाऊन नाही दिलं. एक जण इथं बसलेलं निघून गेलं का नाही, का गेलं असेल ते टिंब कळलं असेल ना. अभिषेक केला होता त्यांनी. तुम्हाला मी जाऊन देत नाही, मुतायला लागली तरी त्यांना जाऊन देईना मी. काही गेल्यावर आनंद वाटतोय मला, काही गेल्यावर पेढे वाटतात. त्यांचा फायदा काय हो. तुका म्हणे आई, काय तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जोड. वा क्या बात. अरे बाबासाठी टाळे वाजवा, असा बाबा पाहिजे मला. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. त्याहून दगड बरा देवा. अरे 2500 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला पंचशील पदरात घातला. आमच्या पंचशिलाचा आशीर्वाद दिला आम्हाला. आणि ते पंचशील आम्हाला ज्यांच्यामुळे कळालं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मराठ्यांसाठी, पाटलांसाठी, ब्राह्मणांसाठी सुद्धा. अरे माझ्या रमाईच्या बाळाला ताप आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखणी सुंदर सुदृढ. आणि हे बघा, हे पोरग आहे ना, हा मुलगा, अशी बाबासाहेबांची देखणी सुंदर, अशी अशी छबी होती सुंदर. ती समतेच स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस शाहू राजांना पाहिलं. ते रामजी बाबाचं बाळ आंबेडकर. आणि शाहू राजांना विचारलं, सयाजीराव गायकवाड, ये बच्चा किनका है, ये पोर कोणाचं, हे पोर कोणाचं, हे बाळ 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 कोणाचं. जरा लोकसंगीची बाजूत म्हटलं ना, मग यांना लवकर कळतं. हे पोर कोणाचं, हे बाळ कोणाचं, हे पोर कोणाचं, हे बाळ कोणाचं. सावळ्या वानाचं, सावळ्या वानाचं, सावळ्या वाणाचं, सावळ्या वाणाचं. हे पोर कोणाचं. हे पोर म्हणजे कोण. हे आज बॅरिस्टर झाल्या, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा या अधिकार, बाळे नारी नर अधिकरोणी वेश्याही, असा तुकोबरायांचा अभंग संविधानामध्ये प्रॅक्टिकली वापरणारे महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार, बाळे नारी नर, हा
आदि करोनी वेशाही एव्हरी मॅन इज हिज प्राईड. एका वेळेला जगामध्ये आय एम इंडियन मॅन, मी भारतीय माणूस आहो, आम्ही भारतीय माणूस आहोत. आम्हाला असा धर्म हवाय की ज्या धर्मात जागतिक बंधुभाव आहे, ज्या धर्मात जातीभेद नाही, ज्या धर्मामध्ये धर्मभेद नाही, ज्या धर्मामध्ये वर्ण व्यवस्था नाही, ज्या धर्मामध्ये स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुषापेक्षा स्त्रीला कमीपणा जिथे नाही, तो धर्म आम्हाला हवा आहे. बरोबर आहे. आणि असा धर्म वारकरी संप्रदायाने निर्माण केला पाहिला. ठकविल्या गवळणी एका एकाच्या संगतीनं, मराठी कानडिया एका एकाच्या संगतीनं, एकीच्या संगतीनं, मराठी कानडिया एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा 5 जणी या ठकविल्या गवळणी, अशा 5 जणी या ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळे, अशा 5 जणी या ठकविल्या गवळणी. गवळणी म्हणजे प्रत्येकाची बुद्धी बर का, याची बुद्धी, यांची बुद्धी, यांची बुद्धी, त्यांची बुद्धी, त्यांची बुद्धी, सगळ्यांची बुद्धी एका रेषेत आली की त्याला ठकविल्या गवळणी असे म्हणतात. काय सुंदर अर्थ आहे ना. संत वाङ्मय किती गोड आहे. मग ऐकणारे लोक धड पाहिजेत ना. आता तुम्हाला जर स्वांगाड्याच्या गोष्टी ऐकायची सवय असेल तर तसलं नाही मला जमत. कीर्तन इज अ व्हेरी व्हेरी गुड फिलॉसॉफी. जगाच्या सुखाचं कल्याण म्हणजे कीर्तन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय, आणि ते नामची नाही पापाचे ऐसे केले. जर पंचशिलाचा प्रयोग जर जीवनामध्ये मानाल तर तुम्ही पापमुक्त होऊन अर्हतो व्हाल आणि तुम्हाला लोक नमस्कार करतील. हेच आम्हाला तुकोबराय सांगतात. काय? पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समादियामी. काय अर्थ होतो त्याचा माहिती तुम्हाला? तुम्हाला माहित नाही तर तुम्ही माळकरी आहेत. ज्याला माहिती ते माळकरी नाहीत. काय करावं? हो ना. आता चिकर हे रोज रोज म्हणतात ते बनतेजी आपले बौद्धाचार्य, मांड्या उलट्या घाला, पालट्या घाला, दोरखंडाला दोरखंड बांधा, याच्या हाताला त्याच्या हाताला बांधा, त्याच्या हाताला बांधा, त्याच्या हाताला बांधा, उलट्या टांगल्या करा, इकडून डोकं उकडा, तिकडून डोकं आपटा. पण डोक्यात काहीच नाही ना. भाऊ आता जयंती झाली, तोंडलंय, आळणी पडले, भाऊ याता याता 2 किलो घेऊन ये भाऊ. झालं वाटोळा. आमच्या पंचशिलाचे झालं आणि वारकरी संप्रदायाचे झालं. म्हणून पक्का पंचशिलाचा जो आहे त्याने स्वतःला म्हणावं की मी धम्म आहे, मी धम्माचा प्रचारक. त्यांनी म्हटलं पाहिजे, त्यांनी प्रत्येक शिलाचं पालन केलं पाहिजे. मी प्राणी मात्रांची हत्या करणार नाही, मी मुक्या पशु पक्ष्यांना अभयदान देईन. हे पहिलंच वाक्य बुद्धांचं आहे. त्याच्या आधीवर लिहिले अतो दीपो भव, तुम्ही स्वयंप्रकाशित म्हणजे ज्ञानी बना. तेच भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना, गड्या नहि ज्ञाने न सदृश्यम पवित्रं यह विद्यते. काय? जगात नाही पवित्र वस्तू अर्जुना ज्ञानासारखी. समजून घेईल तोच गड्या रे रत्न पारखी, रत्न पारखी, रत्न पारखी, रत्न पारखी. हो. आता मग पशु पक्ष्यांची मी हत्या करणार नाही असं बुद्ध सांगतात पहिल्या पंचशिलाच्या पहिल्या वाक्यामध्ये. बरोबर आहे. आता याचं ट्रान्सलेशन मला तुकोबराच्या गाथ्यात पदोपदी आढळते. हो बघा ना कसं आढळतं ते. काय म्हटलंय तुकोबराने बघा, भूत दया गाई पशूंचे पाळण आहे की नाही, पानाती पाता विरणी तान्हेल्या जीवन वना माझी. पशु पक्ष्यांची हत्या करणार नाही. आम्ही कपाळाला गंध लावतो,
इथं लावतो, रविवारी मटाण खातो, सोमवारी उपवास धरतो. चुली बिली सारून घेतात बाया. बाई सोमवार आला श्रावणाचा, सार्वती का गो? काल न बाया गटरामोश बाया आम्ही मटाण खालो. आता मटणाला बटन दाबले तुम्हाला कोणता देव पावणार आहे? कळलं का? तुकोबाराय म्हणतात, मांस खाता हौस करिता, जोडोनी ठेविता वैरी. तुका म्हणे कुटती हाडे, आपल्या नाडे रडताल. काय तुकोबाराय म्हणजे काय मोठी तत्ववेत्ते आहे तो. शेतकरी समाजातला एक महात्मा. काय काय विचार मांडलाय. दुसरा आहे आदिन्न दाना वेरमणी शिक्षापदम समाधियानी. काय अर्थ होतो सांगेल कोणी? मी कुणाची चोरी करणार नाही, आणि नदीवर जर नथ सापडली तर देणार नाही. आहे की नाही? चोरी करणार नाही हे तथागत बुद्धांचं पंचशील जर जीवनामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने वापरलं, या पोलीस लोकांचं काम किती कमी होईल का नाही? जा बाळा जावणी जावणी पण ये बर का परत. आता येत नाही. तुझं नाव नाही घेणार ना परत मी, बर का मंडळी. म्हणून मग मी आता चोरी करणार नाही, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणार नाही. आता तुकोबराय काय सांगतात बघा त्या पंचशीलाचं ट्रान्सलेशन. साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हेच दोन्ही, परत साधन तरे हेच दोन्ही. ऐकू आलं तुम्हाला? साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधिल. कोणती साधनं दोन आहेत? अरे देवाला आंघोळी घालू नका, तीर्थयात्रा करू नका, व्रतवैकल्य करू नका, उपास तापास करू नका. उपास तापासानं देव भेटला असता तर भिकारी लोक किती उपाशी रात्रंदिवस आहे. त्यांना कधी भेटलं का देव? देव भेटत नसतो, देव व्हायचं असतं. तुकोबाराय म्हणतात, देवची आहा खरे की खोटे पहाते. देव म्हणजे प्रकाश. दिव शब्दातून देव शब्द तयार होतो ना. दिव शब्दाचा अर्थ होतो ज्योत, जिने अंधार नष्ट होतो. अंतःकरणाच्या राऊळामध्ये अंधार पडलेला आहे, आणि त्या अंधारामध्ये चोर आहे, आणि ते चोर आपली आतल्या आत चोरी करतात, आपल्याला चोरी करायला ते लावतात. म्हणून म्हटलंय मारण्याचे शत्रू. बुद्ध काय म्हणतात त्याला? बोला, मारण्याचे शत्रू. आणि तुकोबराय काय म्हणतात? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी आम्ही आंबे गोंधळी, आम्ही गोंधळी. आंबा म्हणजे कोण माहिती? आता ते खूप अवघड आहे. 17 स्तन्य देशी, अनु हाताचा हल्लरू गाशी, समाधी बोधे निज विशी बुजावणी, मनोणी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझ्या पाऊली. या कारणे सावली मी न संडी तुझी इथे ती कुंडलिनी आंबा. इथे जास्त विषय नाही आपल्याला घ्यायचा, पण मला सांगा, बुद्धांच्या विचारात आणि वारकरी संप्रदायाच्या विचारात किती लोकांना फरक वाटतो फरक? काही एक तुझभर सुद्धा फरक नाही. म्हणून तर वारकऱ्यांनी किंवा तुकोबरायांनी ज्ञानोबरायांनी दिंड्या कुठं नेल्या? काशीला न नेता आल्या. आता गेल्या वर्षी कुंभमेळ्याला लाखो तिथे लाखो साधून ते खकारेन खोकारेन बेडकेन शेंबुडन बिंबुडन त्या साधू. बरं कोण चोरी करून आले, कोण तडीपार रे, तर कोण आई मारून आले. भगवी कपडे झाले की झाले बुवा अशोक करात. म्हणजे तो नव्हता भगवा म्हणा. अहो आज लय न पकडले. आज सोलापूरला एक पकडला, आज एक बाबा सोलापूरला पकडला, एक बाबा जुन्नरला पकडला. का आमच्या गावाच्या ते पलीकडे डोंगरात. हे बाबांचं थैमान का झालंय? ही अनेक देवळं बांधल्यामुळं. एकच देऊळ पाहिजे गावाच्या मध्यावर, आणि त्याच्यामध्ये मुंगी आणि राव आम्हा सारकाची भाव प्रगट झाला पाहिजे. ते अख्खं गावच मंदिर होते माऊली. हो,
म्हणून अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडा या टळून जाऊ दे, जगानंदात नाऊ दे. विनंती माझी ऐका गौतमा, विनंती माझी ऐका गौतमा, पुन्हा एकदा याना, 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 पुन्हा एकदा याना ज्ञानोबा, पुन्हा एकदा याना, पुन्हा एकदा याना ज्ञानोबा, पुन्हा एकदा याना, पुन्हा एकदा याना तुकोबा, पुन्हा एकदा याना, पुन्हा एकदा याना तुकोबा, पुन्हा एकदा याना, राया भीमराया शिवराया भीमराया, शिवराया भीमराया, शिवराया भीमराया, शिवराया रे शिवराया, शिवराया, शिवराया रे भीमराया, शिवराया रे भीमराया, शिवराया रे भीमराया, शिवराया रे भीमराया, विठ्ठला 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 विठ्ठला, 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 विठ्ठला गौतमा, विठ्ठला गौतमा, काय पुन्हा एकदा याना, 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 टाळी टाळी. पुन्हा एकदा याना, पुन्हा एकदा याना, नव्या पिढीला सुधारणांचा, नव्या पिढीला सुधारणांचा संदेश नवा द्याना गौतमा, पुन्हा एकदा याना माऊली, पुन्हा एकदा याना कोबा, पुन्हा एकदा याना. छान छान. घरावर भेटतोय आम्हाला. परत एकदा या महामानवांनो, महापुरुषांनो, परत एकदा तुमची दिव्य दृष्टी आम्हाला एकदा सांगण्यासाठी या. कारण काय, हल्लीची नवीन पोर, हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर, आई बापाच्या मानेवर देवापासून करती वार, देवापासून करती वार. शाने होण्यासाठी मुले ही दादा जरा ऐका ना, शाने होण्यासाठी मुले ही काय पाहिजे माहिती, जिल्हा परिषदेची शाळा जिवंत राहिली पाहिजे. आहे का आज ती? देवळावर देवळं बनतोय आम्ही. आधी भक्तीपर्यंत टिंब टिंब समाजी गोमसे कापसे महाराजांना 1,02,00,380 रुपये आमच्या गावातून देऊन टाकले. अरे मग तेवढेच पैसे जर तुमच्या गावातल्या शाळेला वापरून तुमची शाळा डिजिटल केली असती तर ही लहान लहान पोरं उभे आहेत ना, ही सगळी ही इंग्रजी कीर्तनकार होती ना उद्या. म्हणून संगे शाळेला आणा ज्ञानोबा, संगे शाळेला आणा. कोण आणा? स्कूल घेऊन या परत. आज 10-10 माणसांची 10-10 पोरांची शाळेमध्ये काय बोलतात त्याला, तुकडी. पहिले 400-400 पोरं शाळेत असायची, आता 10-20 जिल्हा परिषद.
म्हणून शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी. मागे कुठे नाही असं. शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी. माय माऊली जशी, माय माऊली जशी या शाळेतून अधिकारी होऊन गेले. या अधिकारी तुम्ही या शाळेतच शिकले. कुणी शिक्षक झाले, कुणी प्रांत झाले, कुणी पोलीस मध्ये गेले, कुणी PSI झाले, कुणी IAS झाले. या सारसा गावातल्या शाळेतून काही मुली मास्तरनी झाल्या, काही डॉक्टरनी झाल्या. पण आज ती शाळा बंद झाली. 10वी पर्यंत आमच्या पोरांना पासच करायचं, नापास करायचंच नाही. कारण पुढे त्यांना ITI नको, इंजिनिअरिंग नको, काहीच नको. काहीच नाही आल्यावर शाळेत जातील कसे ते. म्हणून शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी. अरे माय माऊली कशी, माय माऊली कशी. हे जशी मग यांना कळत नाही. माय माऊली जशी दरीचे मला पोटी, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी वाचवा, शाळा मराठी. इथले गुरुजी आणि बाई, इथले गुरुजी आणि बाई, मला वाटते काय वाटतं माहिती, ज्योती सावित्री माई त्यांच्यामुळे. बाईनं शाळा शिकणं पाप या धर्मा. किती सांगू बायांना तुमच्यावरचे अन्याय. आजही नवरा मेला तरी बाया बिना कुंकुवाच्या राहतात. हो, आजही काही काही बाया अडाणी अशिक्षित आणि भोळ्या भाबड्या आहेत ना, नवरा मेला का उदास होतात. बाई मला सत्यनारायणाला बसायचं नाही, बाई माझा नवरा गेला बाई, रोज बोंबलत राहतात रोज. अरे पण नवरा कधी मरू शकतो, कधी बायको पण आधी मरू शकते. असं काही नाही की नवरा मेला मग बाईने दुःखी व्हायचं आयुष्यभर. दर सणाला बाई जेवायला बसली का पोरं म्हणतात, मम्मी जेव ना. काय जेवतो बाबा, आजचा पोळ्याचा दिवस आहे, तुझा बाप असता तर 2 घास खाणे असते भाऊ. बरं मग तुझा बाप मेला आणि तुझी आईच मेलं, तुझ्या बापाने दुसरी बायको नसती केली का? ते खरं सांगा. म्हणजे ऐन तारुण्यामध्ये 20व्या वर्षी एखाद्या मुलीचा नवरा मेला तर तिला परत लग्न करण्याची परवानगी जो धर्म देत नाही, तोच धर्म 80 वर्षाच्या पचका झालेल्या म्हातारड्याला, पुरुषाला दुसरी बायको करण्याची परवानगी देतो. असा घाणेरडा धर्म इंद्रायणीच्या पाण्यामध्ये फेकून देणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. हे बघा, ही बाई चालली बघा, अमुक जा बाई. मला वाटलं राग आला की काय. नवरा मेल्यावर बाईचं कुंकू पुसता, मग बायको मेल्यावर नवऱ्याचं काय धोतार फाडून त्याला गावात भोंगळा हिंडविता काय? ते तर लगेच म्हणते बघा जुनी पाणी माझे मिळली बायको. अरे अरे या धर्मानं जी माणसं सतावली, तो धर्म चंद्रभागेत फेकणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. तो तथागत बुद्धांच्या आचरणाने. तुम्ही म्हणाल कसं काय? लगेच तुम्हाला शील सांगतो त्यातलं. कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदम समाधियामि. मी स्त्रियांच्या शिलाचं रक्षण कर. मी लोकांच्या आया बहिणींना, माझ्या लोकांच्या स्त्रियांना माझ्या सख्या आई बहिणीचा दर्जा देईल. मी लोकांच्या लेकी बाळींना
कधीच अपमानित करणार नाही, अशा प्रकारचा भाव तथागतांनी पंचशिलाच्या 4थ्या शिलात सांगितलाय. आणि तुकोबाराने त्याचं वर्णन कसं केलंय माहितीये? काय केलंय वर्णन? साधने तरी हीच जोनी, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. आणखी पुढे ऐका, परविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे. टाळे वाजवा, एक तुकोबारायांसाठी वाजवा, भगवान बुद्धांसाठी वाजवा. किती साम्य आहे बघा ना, बुद्ध आणि पंचशील आणि वारकरी संप्रदाय आहे की नाही. आणि म्हणून पंढरपूरला दिंड्या नेण्याचं कारण, तो एक विषय वेगळा होईल म्हणून सांगत नाही, पण पंढरपूरला दिंड्या का गेल्या तर ते विठ्ठलाचं रूप जे आहे ना, ते माझ्या तथागतांचंच रूप आहे. हो, आता भले काही धर्म मार्तंड लोक आमच्यासारख्या किरकोळ बुद्धीच्या लोकांना भ्रमवतात आणि फसवतात, नाही का, पण दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्जॉयड, की त्याला आता विलाज नाही. पण तुम्हाला सांगू, जशी जशी तुमची पोरं शिकतील ना, तशी तशी उंच विचाराचं वाचन करतील ना. वाचनच नाही ना हो, मोहम्मद पैगंबर जे म्हणतात की अरे बेटा हो तुम काफिर को मारो, तर त्यांच्यातलेच काही काय म्हणतात हिंदू काफिर आहे उनको मारना चाहिए. अरे तसा नाही अर्थ. अरे हिंदूंना सुद्धा सुखाने जगता आलं पाहिजे, ती सुद्धा माणसं आहेत. मुसलमानांना सुद्धा सुखाने जगता आलं पाहिजे, ती सुद्धा माणसं आहेत. धम्माला, बुद्धाला, जैनाला, पारशाला, जगातल्या सर्व धर्माची लोक, बाहेरून जरी धर्माचं जॉकेट असलं तर आतमध्ये सगळे भोंगळे नागडेच आहेत. सगळ्यांचा धर्म नंगा, एकच धर्म आहे की आईच्या पोटातून येताना नग्न आलेलो आहोत, नंतर आम्हाला नावं ठेवली, नंतर आम्हाला धर्म ठेवले गेले, नंतर आमच्या जाती ठरल्या. पण पहिली आमची जात काय आहे? मानवता ही आमची जात आहे, मानवता आमचा धर्म आहे. हे आम्हाला तुकोबाराय ज्ञानोबारायांनी तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी एवढं धडपड करून सांगितलं. आणि म्हणूनच हे अभंग बाळ गर्भात असताना मासाहेब जिजाऊंनी वाचले, 4000 अभंग वाचले. म्हणून स्वराज्याचं, गोरगरिबांच्या सुखाचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, तरुणांच्या व्यसनमुक्तीचं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं, आणि माझ्या बहिणींनो तुमच्या चारित्र्याच्या शिलाचं रक्षण करणारं स्वराज्य ज्यानं स्थापन केलं तो शिवराया छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी सगळ्या स्वाऱ्या लढाया अमावशेला केल्या, म्हणजे अंधारात. म्हणजे मराठे जेव्हा प्रकाशात, बर का, तेव्हा चंद्र लपलेला असायचा, नाही चंद्र दिसायचा, पण चंद्र जेव्हा लपायचा तेव्हा मराठे जागृत व्हायचे. म्हणून स्वाऱ्या करून छोट्याशा राज्यानं भल्या भल्या शाया नेस्तानुभूत केल्या. तो छत्रपती शिवराया जिच्या पोटी जन्माला आला तिने गर्भकाळामध्ये 4000 अभंग वाचले होते तुकोबारायांचे. तेच रामजी बाबा आणि भीमाई, मन्ननगड तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि कबीर पंत होता घरी सबकाळांच्या, कबीर पंत होता घरी सबकाळांच्या. आणि जॉबसाठी रामजी बाबा शिकलेले होते आणि वारकरी पंथाचे आचारबद्ध वारकरी होते. कबीर पंथाचा विणा त्यांच्या घरात होता, कबीर पंथाची दीक्षा त्यांना होती. वारकरी संप्रदायात कबीर पंथाचीच परंपरा आहे. जिंदाबाप को रोटी न देवे, मरे बाद पछतायो. जिंदाबाप को रोटी न देवे, मरे बाद पछतायो. जिंदाबाप को रोटी न देवे, टाळी वाजवा, टाळी वाजवा. मरे बाद पछतायो.
जिंदा बाप को रोटी न देवे, सूर असा लांबत नाही हो माझा, रोटी न देवे मरे बाद पछतायो. मग काय करतो तो? डायबिटीज झालेल्या म्हाताऱ्या सासऱ्यानं सुनेला सांगितलं, सुनबाई मला डायबिटीज आहे, भूक लागली, जरा मऊ मऊ वरण भात कर बाई, मला दात नाहीत, जुलाब होतात. सुनबाई काय म्हणते, थेरड्य माझी लेकरं जेऊ दे, तुला काय रोग झालाय? मेल्यावर मग ब्राह्मण सांगतो, आणि वडिलांचा शाप आहे, नाशिकला जाऊन 25 तोळे सोन्याचा नाग ब्राह्मणाला अर्पण करा. मग का नाही म्हटलं महारा वांगाला अर्पण करावं? पोथ्यांमध्ये असंच का लिहिलं हे सगळं? म्हणून दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. कोणालाही काही अर्पण करून काहीच होत नाही, चांगली मुलं जन्माला घालावी लागतात. जिंदा बाप को रोटी न देवे, रोटी न देवे मरे बाद पछतायो. मुठभर चावल हाथ पर लेकर कौवे को बाप बनायो रे, कौवे को बाप बनायो रे, कौवे को बाप बनायो. आता इथे मराठी असतील, हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, इस्लामही असतील, मला सांगा आपण तुकोबऱ्यांचं काय ऐकलं हो? नाही नाही, एवढे स्वतःला आम्ही वारकरी भल्या भल्या एवढ्या माळा घालतो, तुकोबऱ्यांचं काय ऐकलं? तुकोबराय म्हणतात, जित्या पितरा नेदी अन्न आणि मेल्यावरी पिंड जाणं. माझे झाले गयावर्जन आणि पितले पितरांचे. अलीकडे संन्यासाचे दावे पडायला लागले लोक. म्हणजे काय झालं, धर्मवेडे बनायला लागले. ज्यांनी लग्न नाही केलं त्याचा दावा करण्याची पद्धत नव्हती, नाही म्हणजे धर्मशास्त्रातच नाही. पण अलीकडे आळंदीला भले भले ब्रह्मचारी मेले, त्यांचे दावे कावळा शिवा कावळा शिवा कावळा. म्हणजे गुखाऊ जनावर ते बाबळ येऊन खाली उतरतं, संडास खातं पोरांचा, तसं फाक 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 करीत नदीवर जातं आणि त्या आपल्या बापाच्या पवित्र स्मृतिपिंडामध्ये टोच घालतं आणि ती गोखाडीची चोच आपल्या बापाच्या पिंडाला लावतं. मग लोक आमच्याकडे बरं, तुमच्याकडे मला माहित नाही, आमच्या लोक टाळ शिवला 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 शिवला. अरे काय शिवला? म्हणजे तुमचा बाप कावळा असं वाटतं का तुम्हाला? आम्ही काय ऐकतो संतांचं? म्हणजे वारकरी संप्रदाय खरे आम्हीच पुसायला लागलोय. म्हणतोय वारकरी, पण आचरण एकही नाही धड. म्हणून आचरण अतिशय खूप मोलाचं आहे. आणि म्हणून कबीर पंथाचा विना घेऊन खांद्यावरी, कबीर पंथाचा विना घेऊन खांद्यावरी, रामजी बाबा भजन करी, भीमाई सूर धरी, भीमाई सूर धरी, भीमाई सूर धरी, सूर धरे, भीमाई सूर धरे, भीमाई सूर धरी, भीमाई सूर धरे. कबीर पंथाचा विना, कबीर पंथाचा विना घेऊन खांद्यावरी, घेऊन खांद्यावरी. रत्नागिरी जिल्ह्यातले आंबावडे गावचे, दाभोळ आणि दापोली शेजारी असलेलं गाव आंबावडे, त्या आंबावडे गावचे एक सभ्य ग्रहस्थ दलित समाजा जन्माला आले तरी सुद्धा. आणि खरं सांगू का, वारकरी संप्रदाय हा दलित लोकांचाच आहे. मराठे सुद्धा दलितच आहे. ब्राह्मण इतरांनी वेद वाचू नये. वाचले कधी ज्ञानेश्वरी तुम्ही? ब्राह्मण इतरांनी वेद वाचू नये. ज्ञानोबाराने धाडकाने मुस्काळात मारलेले अशा लोकांच्या. वेद तरी कृपण झाला तिन्ही वर्णाच्या का. हे बाबा एकदम साधा आहे, पण अभ्यास किती हो बाबांचा. कीर्तनकार आहेत. हा कीर्तनकार आहे, पण आपण नुसतं टाळ वाजवतो, आपल्या डोक्यात एकही ओवी नाही. त्यांच्याकडे किती ओव्या आहेत बघा. वेद तरी कृपण झाला तिन्ही वर्णाच्या कानी लागला, श्री शूद्रांशी आबोला धरोनी ठेला अद्यापी. म्हणून तर म्हणतात पुसू नका काही. पुढे का, वेदाशिवाय काही कळलेच नाही,
म्हणून ही शिवता शिवत हा जातीचा रोग, हा धर्माचा अंधश्रद्धाळूपणा आणि वारकरी संप्रदायाचे पुरोगामी सेक्युलर विचार हे रामजी बाबांच्या अंगात रोमारोमात होते. आणि बाई भीमाबाई गरोदर असताना महू गावात मध्य प्रदेशात नोकरीवर असताना भीमा आई स्वतः रामजी बाबांच्या बरोबर त्या अभंगाचे सूर गाय, जशी मंडळी गातात ना आता सूर गायाच्या, काय मग रामजी बाबा भजन करी भीमाई सूर धरी. आणि मग अशा भीमाई 9 महिने 9 दिवस झाले. महिना होता एप्रिल महिना. एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला, एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला, महिन्याच्या 14 तारखेला, एप्रिल 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 महिन्याच्या 14 तारखेला सूर्य चढला रण रणच्या उन्हाला, निळाई आली निसर्गाला, एक एक झाडाचं पान निळ निळ दिसायला लागलं. वृक्ष राईला निळेपणाला, सूर्य आभाळीचा निळा झाला, सूर्य आभाळीचा निळा झाला, निळा हो झाला, सूर्या बाळेचा निळा हो झाला. निळा म्हणजे विठ्ठल, निळा म्हणजे बौद्ध, निळा म्हणजे स्वच्छ, नीलकमल पद्मदळ म्हणजे काय, स्वच्छ चारित्र्य संपन्न पंचशिलाचा विचार उद्या भारतात नांदायला लागला. आणि अशा रणरणत्या उन्हात मध्यप्रहराला, मध्यप्रहराला बाळ भीमाचा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला, माझा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला, बाळ भीमाचा जन्म झाला. कुणीतरी आला बाळाचं भविष्य सांगू लागला, बाळाचं भविष्य सांगू लागला. मुक्त करील बाळ गुलामाला, मुक्त करील बाळ गुलामाला, अरे लिहून ठेविल संविधानाला, लिहून ठेविल संविधानाला, आधार देईल स्त्री जातीला, आधार देईल स्त्री जातीला. आणि अवघ्या भारतीयांना ब्राह्मणासहित वेश्येपर्यंत सकल स्त्रियांनी कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, कोणती कपडे घालायची, बॉबकट घालायची, बॉबकट काय म्हणतात त्याला, केसाची बॉबकट करायची का कमरेपर्यंत ठेवायचे, साडी नेसायची की पंजाबी ड्रेस घालायचा, जीन्स घालायची की पॅन्ट घालायची, हे बाईनं बाईचं ठरवायचंय. आणि तिला जर कोणी विरोध केला तर त्याला जेलमध्ये नेऊन पोलिसांच्या हाताने त्याच्या ढुंगणावर लाठीचे फटके दिले जातील. असा कायदा संविधानात स्त्रियांना तुमच्या सुखासुख करणारा 150 कोटीचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तेव्हा मंडळी आता का नाही आपल्याला थोडी फुलं इथले द्या सगळ्यांना. आणि एक चांगला स्वच्छ रुमाल आहे ना तुमचा बाबासाहेबांच्या, असा पटकन द्यावं, हे लय वेळ उभे आहेत कंटाळ. एक एक असे 2-2 करा. आणि मग नंतर बाबासाहेबांच्या मी म्हणतो की बाळ भीमाचा जन्म झाला की सर्वांनी टाकायचे. हा एवढीच फुले येतो, अहो द्या ना मग. नाही नाही जाऊ दे, नसू बस बस बस.
पडदा पुढे धरायचा आहे बाबासाहेबांच्यावर आणि शिवाजी महाराज सुद्धा दिसलं नाही पाहिजे आपल्याला. लांब फेकायचा. हा चला. एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला, एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला पाळणा पाळणा. हा बरोबर आहे. एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला, एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला निळा आली साऱ्या निसर्गाला, निळा आली साऱ्या निसर्गाला, निळा आली साऱ्या निसर्गाला, निळा आली साऱ्या निसर्गाला. वाबळे कवीने पाळणा गाईला, वाबळे कवीने पाळणा गाईला, वाबळे कवीने पाळणा गायला, वाबळे कवीने पाळणा गायला. आणि लगेच उधळायचं नाही बरं का पुढे मी सांगितल्याशिवाय. बाळ भीमाचा जन्म हो झाला, जो बाळा जो रे जो जो, बाळ भीमाचा जन्म हो झाला, जो बाळा जो रे जो. बाळ शिवाचा झाला, जो बाळा जो रे जो. बाळ शिवाचा जन्म हो झाला, जो बाळा जो रे जो जो. बाळ शिवाचा जन्म हो झाला, जो बाळा जो रे जो. दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन गेले, दोनच राजे होऊन गेले. कोकण प्रांतावरी, कोकण प्रांतावरी, कोकण प्रांतावरी, कोकण प्रांतावरी. एक तो दोनच राजे होऊन गेले कोकण प्रांतावर, एक तो रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक तो रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक रायगडावर, एक रायगडावर, एक रायगडावर, एक रायगडावर. आता एक धरा. महिलांनो, तुम्हाला म्हणायला सांगेल म्हटलं काही म्हणायलाच सांगितलं नाही. आता हे म्हणायचं माझ्या मागे. हा सगळ्या जण या आधी प्रॅक्टिकल करायचे हा आपल्याला. मी जे म्हणेल ते म्हणायचे फक्त महिलांनी. बाळ भीमाचा जन्म हो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. क्या बात है. ही मावशी सळणं भारी एकटीच, साधी भोळे विचारी बघा. तुम्ही एवढ्या नटून थटून आवाज कुठं निघतोय. बाळ भीमाचा जन्म हो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. बाळ शिवबाचा जन्म हो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. हा चला. आता पहिल्यांदा मी म्हंटल तुम्ही म्हणायचे, मग हात चळणे हृदयाला लावायचे फुलासहित. कारण हे सगळं आपण ऐकलं हे हृदयात घ्यायचंय. पोलीस व्हा, इन्स्पेक्टर व्हा, बर का. लोकांचे पैसे नाही खायचे. काय होते, आम्हाला पोलीस अडवतात नेमके दारूच्या फुग्यावाला जातो निघून, आम्हालाच अडवतात. असं नको करू बर का. चांगला पोलीस व्हा बर का. पोलीस व्हा, डॉक्टर व्हा, काही व्हा, तुकोबराया आणि ज्ञानोबराया आणि भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज. अरे मोगलाची सून आली, मोगलाची सून आली आणि त्या सुभेदाराच्या सैन्यानं त्यावेळेला इराणी, अफगाणी, हे दिल्लीचे लोक मोगल इथे येत होते आणि आमच्या स्त्रियांना, इथल्या हिंदू, मुसलमान, ब्राह्मणांसहित सर्व स्त्रियांवर बलात्कार करायचे. अशा बलात्कारी सुभेदाराची म्हणजे सैन्याच्या नेत्याची सून राजांच्या दरबारात उभी होती. राजा म्हणाले, बेगमा करना नाही, यू आर माय सिस्टर. हो, तू माझी बहीण आहेस. आणि बहिणीच्या मानानं राजा छत्रपतींनी तिला कल्याण पर्यंत संरक्षणार्थ पाठवली. हा बुद्धांचा आणि तुकोबरा यांचा विचार जोपासणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हो,
बर का माझ्या बहिणींनो, व्यसनमुक्त असलेले दोन राजे म्हणजे हे दोन राजे, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब विलायतीला गेले, नाही तंबाखू पानाला शिवले. कारण काय? भीमाबाई पोटी जन्मून भीमराव झाले पावन. रामजी बाबांची कृपा ही पूर्ण, आले भीमात बुद्धाचे ज्ञान. कबीर पंथाचे विचार भावले, नाही तंबाखू पानाला शिवले. आता खूप रात्रभर बोललो असतो बर का. मी गेल्या 2 वर्षापासून बाबासाहेब आणि शिवराया मी अभंगांच्या रूपात लिहायला घेतले. हे दोन राजे म्हणजे हे खरे महादेव आहेत. हे आमचे नेते आहेत. महादेव म्हणजे मोठा देव, शेतकऱ्यांचे राजे, शेतकऱ्यांचे नेते. आणि म्हणून आता आपल्याला पुष्पवृष्टी करायची. नसतील हातात त्यांनी फक्त मूठ आवळायची आणि हृदयाला लावायची. बाळ शिवबाचा जन्म, बाळ भीमाचा जन्म वो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. आता दुसऱ्या वेळेला वर हात करायचा. बाळ भीमाचा जन्म वो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. बाळ शिवबाचा जन्म वो झाला, जो बाळा जो जो. चांगले सरळ हात करा ना, सरळ करा जरा, मिलिटरी टाईप करा की. ओ साहेब तुम्ही पण करा ना. आपण काय बाबासाहेब एवढे मोठे आहेत का? 32 पदव्या घेतल्या साहेबांनी, साधी गोष्ट आहे का? आता तिसरी वेळा. बाळ बाळ शिवबा भीमाचा जन्म वो झाला, जो बाळा जो जो रे जो जो. हा सामुदायिक. आता पखवाद आणि टाळा वाजतील. धाड 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 धाड. बाळ भीमाचा शिवबाचा जन्म वो झाला, जो बाळा जो जो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपण मला बोलवलं आणि मी जसं कीर्तन करेल तसं मला करून दिलं. मी चांगला कीर्तनकार आहे बरं का. सप्त्यामध्ये मी नेकाचं करतो, पण इथे थोडं शॉर्टकट करतो म्हणजे थोडंसं लोकांमध्ये प्रबोधन व्हावं म्हणून. आणि मी आता गाडगे बाबांचा भक्त असल्यामुळे मी असा मध्ये जाऊन कीर्तन करतो. सगळे खाली बसवतो, मध्ये मी कीर्तन करतो. पण तुमच्या सप्ताहामध्ये मी काही कमी पडणारा माणूस नाही बरं का. तुम्हाला कळलं असेल माझ्या बोलण्यावरून. त्यामुळे आपण मला क्षमा करून काही थोड्याशा परंपरांना फाटा देऊन आज लोकांना थोडं जास्त वेळ तुम्हालाच उभं राहू नये म्हणून मी थोडंसं ते अभंग वगैरे न घेता भरपूर अभंग बोललो, भरपूर ओव्या बोललो, भरपूर श्लोक बोललो, पंचशील बोललो, गीता सांगितली, ज्ञानेश्वरी बोललो. हे सगळं तुमच्या आशीर्वादाने सगळं माझ्याकडून घडलं. आपण मला बोलवलं. आता मी मगाशी कोणीतरी मला एक माझा व्हिडिओ दाखवला. ते गाणं होतं असं. कैकाले कैक गेले हो, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले हो, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले हो, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. गुलामाला गुलाम मुक्त केले, माझ्या बहिणीला ब्राह्मणापासून तर मुसलमानांपासून, हिंदूंपासून तर मुसलमानांपर्यंत अवघ्या भारतीयांच्या कल्याणाचं स्वराज्य जसं शिवाने निर्माण केलं महाराष्ट्रात, तसं भारतीयांच्या कल्याणाचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलं. भारताला भारताला संविधान दिले, भारताला संविधान दिले, भीमराव माझे 150 कोटीचे
माझे 150 कोटीचे बाप झाले भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले दारात उभा दारात उभा प्रिय भीम माझा 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 बाहेरून करी वंदना हो बाहेरून करी वंदना गुरुजी शाळेत घ्या ना मला 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 बाहेरून पाऊस वरतून पाऊस पडतोय फार अंगाला माझ्या गार झोंबतय वार एका कोपऱ्याला जागा द्याना एका कोपऱ्याला जागा द्याना बॅरिस्टर व्हायचंय मला गुरुजी शाळेत घ्या ना 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 मला सर्व घटी राम सांगता लोकाला सर्व घटी राम सांगता लोकाला आम्हालाच कावो बाहेर ठेवला आमाशीच कावो बाहेर ठेवला एक एक अक्षर लिहू द्या मला ओ एक एक अक्षर लिहू द्या मला 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 गुरुजी शाळेत घ्या ना 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐका खूप लांबून आलो समाधान आवश्यक ना आवश्यक गोष्ट आहे बरं का पाठ करायची मला ती अवघड नाव आहे तर तुमच्यामुळे या गावाचं दर्शन झालं माझे वारकरी मंडळी अति उत्कृष्ट क्लासिकल गायक पक्के हाडाचे वारकरी आणि या आमच्या बाबांच्या चरणाची धूळ चाटावी पण आपल्या अंधश्रद्धेत बसत नाही ते वारकरी म्हणतात चरण म्हणजे आचरण त्यांचं आचरण आम्ही स्वीकारावं अशा प्रकारचे पूज्य बाबा आपण सगळे मंडळी आणि कॅशो मास्टर एक नंबर टाळे वाजवत त्यांच्यासाठी लांबून आणलाय ते लांबून आणलाय ते असं ना लांबून आणलं सोयरी जमली ना आपल्या दोघांची आहे की नाही तेव्हा मंडळी कसं वाटलं आजचं प्रबोधन कसं वाटलं